सानपाडा प्रभाग क्रमांक 19 चे भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक भाऊ भापकर, शैला पाटील, शिल्पा ठाकूर, सुनील कुरकुटे यांना मतदान रूपी आशीर्वाद मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल सर्व मतदारांचे आभार मानण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 19 सानपाडाच्या माध्यमातून जन आशीर्वाद व आभार सोहळा तसेच महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक उपस्थित होते। वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगरसेवक तसेच सानपाडा येथील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना असा विश्वास व्यक्त केला की भविष्यात जनतेची कामे होतील तसेच दिलेला शब्द निश्चितपणे पूर्ण केला जाईल। सानपाड्या या प्रभागामध्ये भाऊ भापकर, सुनील कुरकुटे, शैला पाटील आणि आमच्या ठाकूर शिल्पा ठाकूर या चौघांना या जनतेनं अतिशय भरघोस मताने निवडून दिलं आणि हे लोकसुद्धा कृतज्ञता जाणणारे असल्याकारणाने त्यांनी लगेचच 8व्या दिवशी जनतेला जाहीररित्या आमंत्रण केले, त्यांचे आभार मानले। भविष्यकाळामध्ये यांच्या हातून समाजाची कामं होतीलच महापालिका स्तरावरची, परंतु जनता दरबारामध्ये मी तत्पर असणार दर महिन्याला, त्या माध्यमातून उर्वरित कामं करू आणि निश्चितपणे जनतेला दिलेला शब्द पूर्ण करू। प्रभाग क्रमांक 19च्या नगरसेविका शिल्पा ठाकूर यांनी यावेळी सांगितले की मतदारांनी आम्हाला नगरसेवक म्हणून संधी दिली, त्यांचे आभार मानण्यासाठी सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। शिल्पा ठाकूर यांनी असा विश्वास दर्शवला की प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी त्या नेहमी कटिबद्ध तसेच प्रयत्नशील राहतील। सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाकडून आम्ही आमच्या 4 नगरसेवकांना ज्यांनी निवडून दिलं, भरघोस मताने निवडून दिलं, अशा आमच्या प्रभाग क्रमांक 19 मधल्या सगळ्या नागरिकांचे आभार मानण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज कृतज्ञता सोहळा म्हणून एक आयोजित केलेला आहे। त्यानिमित्ताने महिलांसाठी आम्ही काही खेळ किंवा हळदी कुंकूचा समारंभ देखील या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तुम्ही बघू शकता की भरघोस असा प्रतिसाद आम्हाला आमच्या प्रभागातील नागरिकांकडून मिळालेला आहे। 15 तारखेला जो त्यांनी आशीर्वाद रूपी मताने आम्हा चौघाही उमेदवारांना नगरसेवक म्हणून या ठिकाणी संधी दिली, एक जबाबदारी दिली, मी नक्कीच याचं सोनं करणार आहे। आमच्या प्रभागात कोणत्याही समस्या असतील, प्रश्न असतील, नक्कीच आम्ही चौघेजण यासाठी कटिबद्ध राहू, प्रयत्नशील राहू आणि या निमित्ताने, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेब यांनी देखील या ठिकाणी उपस्थिती दाखवत आमच्या नागरिकांना कृतज्ञता व्यक्त केली, त्यामुळे मी त्यांचे देखील मनापासून आभार मानते। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।